रसेलचे निवडक लेख, अनुवाद आणि संपादन भाज कवी मंडळी. हे काल तत्वज्ञानाचा अभ्यास या टिपणातला काही भाग मी वाचला आणि त्या पुढचा भाग आज वाचावा असं ठरवत होतो, पण माझं लक्ष एकदम जो रसेलचा विटीनेस आहे अशा एका दुसऱ्या लेखाकडे गेला. ते लेखनाची सूत्रे या नावाचा तो निबंध आहे आणि काही गोष्टी गमतीशीर आहे त्याच्यामध्ये, आणि आपण लिहिणाऱ्यांसाठी त्यातले काही गोष्टी आपण समजून घेतल्या तर मजा येईल, म्हणून मी आज तो वाचतो. तत्वज्ञानाचा अभ्यासचा दुसरा भाग आज उद्या कधीतरी वाचला जाईल. तर हा एक दुसरा आर्टिकल, यातलं लेखनाची सूत्रे. लेखन कसे करावे याविषयी काही मार्गदर्शक विचार करण्याचा देखावा मला जमणार नाही. माझा एखादा टीकाकार माझीच लेखनशैली सुधारावी म्हणून असे विचार करण्यास मला भाग पाडणे शक्य आहे. असे मार्गदर्शक विचार तर नाहीत, पण लेखन करताना मी जसे काही प्रयत्न करतो त्याबद्दल काही गोष्टी सांगणे एवढे मात्र मला शक्य आहे. वयाच्या 21 वर्षांपर्यंत माझी इच्छा होती की आपण जॉन स्टुअर्ट मिल सारखे लिहावे. मिलची वाक्यरचना मला आकर्षक वाटायची. विषयाचा विकास करण्याचा त्याचा एकूण डौल मला आवडायचा. पण यापूर्वीच मी काही वेगळे आदर्श निर्माण करून बसलो होतो. गणिताविषयी मला फार आकर्षण होते. त्यातूनच माझे हे लेखनविषयक आदर्श निर्माण होणे शक्य होते. सर्व गोष्टी शक्य तितक्या स्पष्ट पण अत्यंत कमी शब्दात सांगाव्यात असे मला वाटायचे. मला अजून आठवते, कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ भरण्यासाठी मी कितीतरी जास्त वेळ खर्च करत असे. संदिग्धता टाळावी, संक्षिप्तता आणावी या प्रयत्नात मी लेखनाच्या सौंदर्यात्मक अंगांकडेही दुर्लक्ष करावयास तयार झालो होतो. 21व्या वर्षी माझ्यावर लोगन स्मिथ, जो पुढे माझा मेहुणा झाला, याचा नवीन प्रभाव पडला. त्यावेळी स्मिथला एक छंदच जडला होता. लेखनाची शैली हा त्याच्या आस्थेचा एकमात्र विषय झाला होता. शैली सांभाळताना जर विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले तर त्याला त्याची विशेष फिकीर वाटत नसे. आणि माझाही विश्वास स्थिरावू लागला होता की पेटरसारखे काही शैलीकार गिरविल्याशिवाय आपली लेखनशैली सुधारणे शक्य नाही. स्मिथने मला काही फारच साधे नियम सांगितले. त्यातले 2 मला आजही आठवतात. प्रत्येक 4 शब्दांनंतर स्वल्पविराम टाकावा. अँड हा शब्द फक्त वाक्याच्या आरंभीच वाटल्यास वापरावा, एरवी कधीही नाही. आपले लेखन पुन्हा पुन्हा लिहून शुद्धातिशुद्ध करावे यावर त्याचा भर असे. हा प्रयत्न मी सतत करून पाहिला, पण मला असे आढळले की ज्या ज्यावेळी मी पुनर्लेखन करीत असे त्यावेळी लेखनाचा माझा दुसरा प्रयत्न पहिल्या प्रयत्नाहून जास्तच बिघडत असे. हा शोध लागल्यामुळे माझा पुनर्लेखन करण्यासाठी जो वेळ खर्च झाला असता तो मी सतत वाचवू शकलो. अर्थात यामुळे माझ्या लेखनातील विषयाचे काय झाले याची मला कल्पना नाही. ज्यावेळी माझ्या लेखनात मला महत्त्वाची चूक सापडते त्यावेळी मी सगळाच विषय पुन्हा हाताळतो. पण ज्यावेळी एखादे वाक्य समाधानकारक रीतीने अर्थ व्यक्त करते त्यावेळी ते वाक्य का आणि कसे सुधारावे हेच मला कळत नाही. या प्राथमिक खटपटीनंतर कमीत कमी चिंता करून लेखन कसे करावे याचा मार्ग मी शोधून काढू शकलो. मी तरुण असताना एखादा गंभीर स्वरूपाचा नवीन लेख माझ्या वाचनात आला की तो आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे असे मला वाटायचे. खूप कष्ट करूनही ज्यावेळी त्यातील काहीच समजायचे नाही त्यावेळी हे सर्व प्रयत्नच मला व्यर्थ वाटू लागत. हे गंभीर लिखाण आपल्याला कधीही समजले नाही अशा हताश मनस्थितीत मी ढकलला जात असे. शेवटी मला समजले की असे गोंधळाचे प्रयत्न करणे म्हणजे नुसता वेळ
गमावणे आहे. अशा प्रयत्नांनी काहीच चांगले लेखन माझ्याकडून कधीच होणार नाही. एखाद्या विषयावर काही गंभीर चिंतन केल्यानंतर काही काळ मध्यंतरी जाऊ देणे आवश्यक आहे. या काळात त्या विषयाची सुप्त आंतरिक तयारी माझ्या बाबतीत चालू असते. त्या विषयाच्या मागे लागल्यास तो विषय बरोबर व्यक्तही होत नाही आणि तयारीही पूर्ण होत नाही. त्या विषयावर माझ्या पूर्ण मानसिक शक्तींचे केंद्रीकरण केल्यावर तो विषय माझ्या सुप्त वृत्तीत रुजत असे. त्यानंतर त्यावर जरी व्यक्त विचार केला नाही तरी त्या विषयाचे बीज माझ्या मनात विकसित होत राहायचे आणि एखाद्या वेळी अकस्मातपणे तो गंभीर विषय इतक्या स्पष्टपणाने समोर यायचा की एखाद्या साक्षात्काराप्रमाणे मला सर्वच गोष्टी समजू लागायच्या, दिसू लागायच्या आणि त्या फक्त शब्दांकित करावयाचे तेवढे शिल्लक राहत असे. 1914च्या आरंभी या क्रियेचे मोठे गमतीदार उदाहरण घडले आणि त्यानंतर तर त्या क्रियेवरच मी त्या क्रियेवर नेहमीच विसंबून राहू लागलो. त्यावेळी बोस्टनला लॉवेल लेक्चर्स देण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती. विषय असा होता की अवर नॉलेज ऑफ द एक्सटर्नल वर्ल्ड. संपूर्ण 1913 साली या विषयावर मी विचार करीत बसलो. माझे केम्ब्रिजमधील कार्य सुरू असताना तेथील मोठ्या गंभीर खोल्यांमध्ये मी सतत विचार केला. सुट्ट्या लागल्यावर थेम्सच्या काठी प्रशांत हॉटेल्समध्ये राहून मी विचार करीत वेळ घालविला. हा माझा विचार इतका तीव्र केंद्रीकरणासह होत असे की कधीकधी अशा वेळी मी संपूर्ण भारावून गेलेल्या वातावरणात अक्षरशः अडकून पडत असे आणि माझ्या लक्षात यायचे की काही क्षण आपण श्वाससुद्धा घ्यायला विसरलो आहोत. केंद्रीकरणाच्या या दडपणाने मी पुरता भांबावून गेलो होतो. पण काही नाही. विषयाबद्दल एखादी कल्पना सुचावी आणि त्या कल्पनेला भयानक आक्षेप घेणे मीच सुरू करावेत असे सुरू व्हायचे. शेवटी काहीसा कंटाळून थोड्या बेदरकारपणाने ख्रिसमससाठी मी रोमला निघून गेलो. निदान हा बदल आणि विश्रांती माझ्यातली योग्य शक्ती मला परत देईल असे मला वाटले. 1913च्या शेवटच्या दिवशी मी केम्ब्रिजला परतलो. माझ्या त्या विषयावरील अडचणी अजून सुटल्या नव्हत्या, पण आता इलाजच नव्हता. बोस्टनची व्याख्याने फार जवळ आली होती. माझ्या स्टेनोला दुसऱ्या दिवशी सकाळी येण्यास मी सांगितले. विषयाची उकल झाली नसताना मी तिला सर्व साहित्य घेऊन लिहिण्यास बोलाविले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती दारात उभी राहिली आणि आश्चर्य असे की त्याच क्षणी मला त्या विषयाबद्दल काय म्हणावयाचे आहे हे फार स्पष्टपणे जाणवून गेले. स्टेनोला मी ते उतरवून घेण्यास सांगितले आणि माझा हा ग्रंथ कुठेही न अडखळता मी पूर्ण करू शकलो. आता या उदाहरणापासून मला माझ्या वाचकांवर कोणताही चमत्कारपूर्ण ठसा उमटवायचा नाही आहे. त्यावेळी जे पुस्तक मी लिहिले ते चुकांनी भरलेले आहे याची मला जाणीव आहे. पण त्यावेळी जे काही त्या विषयाबद्दल सर्वोत्कृष्ट मी व्यक्त करू शकलो असतो तेच मी लिहिले होते. लेखनाची रीत इतरांच्या बाबतीत काहीही असो, माझ्या बाबतीत मात्र मला ही अशा प्रकारची पद्धत उपयुक्त वाटली. नुसतेच शैलीकार, लेखनाचे तंत्र सांगणारे मार्गदर्शक मी फार यशस्वीपणाने विसरून गेलो आहे. हा काही भाग होता, थोडासाच राहिला, तो पुढचा वाचून घेतो म्हणजे लेखच पूर्ण होऊन जाईल. पुढे रसेलचं असं म्हणणं आहे की 18व्या वर्षी लेखनाबद्दल मला जे वाटायचे त्याहून मूलतः काहीतरी भिन्न आज वाटते आहे असे मुळीच नाही. या शतकाच्या सुरुवातीला काही काळपर्यंत माझे लेखन जास्त आवेशपूर्ण आणि रम्य रचनेचे करण्याचा प्रयत्न मी केला. मुक्त मानवाची आराधना हे माझे पुस्तक अशाच अवस्थेमध्ये लिहिले गेले आहे. पण ते पुस्तक आज मात्र मला काही फारसं आवडत नाही. मी त्यावेळी मिल्टनच्या लयपूर्ण गद्यात हरवून गेलेलो होतो. आज स्थिती बदललेली आहे. आज मला मिल्टन आवडत नाही असे नाही, पण दुसऱ्याचे अनुकरण करणे हा अप्रामाणिकपणा आहे असे मात्र मला वाटते. खरे तर सारेच अनुकरण हे धोक्याचे असते. तसे पाहिले तर बायबलच्या शैलीपेक्षा जास्त आकर्षक शैली शोधून काढणे कठीण आहे. पण त्या शैलीतील विचार आणि भावना आजच्या काळातील विचार भावनांपेक्षा वेगळे आहेत.
आणि नुसती शैली उचलणे व्यर्थ आहे. लेखकाच्या व्यक्तिमत्वाला अगदी सहजपणे प्रकट करणारी आणि त्याच्याशी जिवंत जिव्हाळा ठेवणारी जर त्याची शैली नसेल तर ती त्याची शैलीच होऊ शकत नाही. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. लेखकाच्या व्यक्तिमत्वाला अगदी सहजपणे प्रकट करणारी आणि त्याच्याशी जिवंत जिव्हाळा ठेवणारी जर त्याची शैली नसेल तर ती त्याची शैली होऊ शकत नाही. म्हणजे ती दुसऱ्याचीच असेल, ती अनुकरणातून उचललेली असेल. आणि असं अनुकरण करणारी शैली कोणी अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर ती उघडी पडते आणि त्यामुळे ती चांगली शैली म्हणता येत नाही. अर्थात लेखकाचे व्यक्तिमत्व थोडे तरी व्यक्त करण्याच्या लायकीचे असले पाहिजे, ही एक अट त्याच्यात असतेच. सरळ अनुकरण म्हणूनच हानिकारक आहे, पण चांगल्या गद्याचे वाचन, अनेक शैलीकारांचा परिचय हा कोणत्याही लेखकाला मात्र आवश्यक आहे. सरळ अनुकरण करण्यासाठी म्हणून नव्हे, तर भाषेतील एक सुरेख लय परिचित झाल्यावर ती लय जाणविण्याची एक स्वाभाविक वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी. लेखन करताना काही साधे नियम सूत्रे पाळणे हे उपयुक्त होऊ शकेल. अर्थात माझ्या मेवण्याने जी मला सांगितली होती, दर 4 वाक्यानंतर एक कॉमा टाकायचा आणि हा शब्द मध्ये वापरायचा नाही वगैरे, इतकी साधी ती सूत्रे नाही आहेत. तर काही गोष्टी सांगता येतील. उदाहरणार्थ, जसं विचार व्यक्त करताना जर लहान शब्दाने भागत असेल काम, तर मोठा शब्द वापरू नये. अनेक विषय महत्त्वाचे उल्लेख करावयाचे असल्यास त्या सर्वांचे एकच लांब वाक्य तयार करण्याच्या ऐवजी प्रत्येक स्वतंत्र मुद्द्याचे एक एक स्वतंत्र वाक्य बनविणे हे उपयुक्त ठरते आणि सोयीस्करही असते. वाक्याच्या आरंभी जी काही अर्थाची अपेक्षा वाचकाच्या मनात तुम्ही निर्माण केली असेल, तिलाच विरोध करणारा अर्थ तुमच्या वाक्याच्या शेवटी व्यक्त झालेला नसावा. हे एक पाळावं लागतं पथ्य. उदाहरणार्थ, एका समाजशास्त्रीय लिखाणातील हे एक वाक्य बघा: ह्युमन बीइंग्स आर कम्प्लिटली एक्झेम्प्ट फ्रॉम अनडिझायरेबल बिहेवियर. ह्युमन बीइंग्स आर कम्प्लिटली exempt from undesirable behavior pattern only when certain prerequisites not satisfied except in a small percentage of actual cases have, through some fortuitous concurrence of favorable circumstances, whether congenital or environmental, chance to combine in producing an individual in whom many factors deviate from the norm in a socially advantageous manner. या भयानक वाक्याचा खरोखरच उपयोग कोणता? या वाक्याचे इंग्रजीत भाषांतर करण्याचा आपण थोडा प्रयत्न करूया. All men are scoundrels, or at any rate almost all. The men who are not must have had unusual luck both in their birth and in their upbringing. हे झालं या आधीच्या वाक्याचं इंग्रजी भाषांतर. आता हे सोपे झाले आणि स्पष्टही झाले. अर्थात हेच नको असेल तर गोष्ट वेगळी. मुद्दा स्पष्ट होऊन समजला तर आपल्या विद्वत्तेला धोका पोहोचेल असे समजू नये. इथे मला एक गोष्ट आठवली. अलीकडेच मराठीतल्या एका, अर्थात त्यांचं मी नाव घेणार नाही, गोष्ट गमतीची आहे. एका समीक्षकाबद्दलची ती गोष्ट आहे. त्या समीक्षकांचे मित्र, ज्येष्ठ अर्थातच, मला भेटले पुण्यात. आणि एकेरीच, अर्थात मित्रच असल्यामुळे, वर्गमित्र असल्यामुळे गमतीने त्यांचा एकेरी उल्लेख करत ते म्हणाले की हा जे लिखाण करतो ते करताना आपण लिहित असलेलं वाचकांना कळत असेल का अशी शंका येऊन त्या लिखाणाला शक्य तितकं अवघड बनविण्याचा तो प्रयत्न करतो असं मला वाटतं. हे गमतीने म्हटलं होतं त्यांनी आणि मलाही खूप हसायला आलं एकदम आणि आम्ही टाळी दिली एकमेकांना.
हे इथे मला आठवण झाली त्या वाक्याची. समीक्षक आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत, पण वाक्य गमतीचं आहे की आपण जे लिहितो आहे तर एका पहिल्या 1-2 ओळीतच तो सजग होतो लिहिणारा, की अरे हे जास्त सोपं तर नाही होत आहे, हे वाचणाऱ्याला कळत तर नाही आहे एकदम, त्याला थोडे बौद्धिक श्रम घेऊन हे कळलं पाहिजे. असे शब्द टाकून किंवा ती शैली त्या लेखकाची असू शकेल, असे टाकून मग ती पुढची वाक्य बनवली जातात. हे त्यांच्याच मित्राने गमतीने मला सांगितलं. ती आठवण इथे आली मला. तर मुद्दा स्पष्ट होऊन समजला तर आपल्या विद्वत्तेला धोका पोहोचेल असे समजू नये. माझ्या वाचकांपैकी जे कोणी प्रोफेसर्स असतील त्यांना थोडा उपदेश करू का? मला सरळ पद्धतीने गद्य पद्धतीचा उपयोग करणे जमते. याचे कारण मी जर ठरवले तर माझे विचार गणिती तर्कशास्त्रातही मांडू शकतो. पण मी माझ्या प्रोफेसर मित्रांना सुचवतो की त्यांनी त्यांचे पहिले विचार मोठ्या भव्य आणि गुंतागुंतीच्या शैलीत खुशाल मांडावेत, पण त्यानंतर मात्र त्यांनी त्यांचे विचार सर्वांना समजतील अशा भाषेत मांडणे हेच खरे उपयुक्त ठरेल. पहा, हे 1927 का त्याच्याही आधीची गोष्ट आहे. 1913-14ची ही गोष्ट आहे. आणि इथे रसेल म्हणतोय की माझ्या मित्रांपैकी जर कोणी प्रोफेसर्स असतील, अलीकडे आपण ज्या PhD प्राध्यापकांबद्दल बोलत असतो, हे 1914मध्ये ही स्थिती होती की रसेलला सुद्धा हे सांगावं लागलं की कोणी जर प्राध्यापक अकॅडमिक याच्यातले असतील तर त्यांना मी हा सल्ला देतो की आपले विचार फार मोठ्या भव्य आणि गुंतागुंतीच्या शैलीत मांडण्याची गरज नसते, तर आपले विचार हे सर्वांना समजतील अशा भाषेत मांडणे हेच खरे उपयुक्त असते. हाऊ आय राईट पोर्ट्रेट्स फ्रॉम मेमरी या रसेलच्या लेखाचा हा अनुवाद. लेखनाची सूत्रे, रसेलचे निवडक लेख यातून.